हरे कृष्ण। आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार ज्या मंत्राने तुमचं जीवन, तुमची सेहत आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाणार। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्या गोष्टीचा मी आपल्या जीवनावर कसा वापर केला। मी हे गोष्ट एका चांगल्या पॉडकास्टमधून काढून तुमच्यासाठी आणली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, मला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि आपल्या प्रियजनाला शेअर जरूर करजा। तर प्रत्येकाला काय वाटते की आपण श्रीमंत बनाव, नाही श्रीमंत बनलो पण खाऊन पिऊन सुखी राहणार आणि आपली सेहत चांगली राहणार, आपण चार लोकात गेलो म्हणजे आपली कुणी इज्जत करणार, आपला स्वभाव चांगला होणार। आपण अंबानी तर नाही पण सर्वसाधारण आपण जे जीवन जगत आहोत अत्यंत सुंदर आणि चांगल्यापणाने जगू। त्या परमेश्वराला कसं मागायचं, तर मी तुम्हाला ही गोष्ट पहिले एका उदाहरणासकट एक छोटीशी कहाणीमधून मी तुम्हाला सांगते। एका गावामध्ये दोघं जण राहतात, एक खूप श्रीमंत असतो आणि एक खूप गरीब असतो। त्या श्रीमंताजवळ एवढी श्रीमंती असते की आता तो जेही काही करत होता त्याला सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळत होतं। कोणता धंदा केला तर त्याच्यामध्ये यश, कोणती शेती केली त्याच्यामध्ये यश, म्हणजे त्याची बरकत एवढी होती त्याला बरकत की तो प्रत्येक गोष्टीसाठी वरतं पाहून, त्या आकाशाकडे पाहून भगवंताला नेहमी त्या गोष्टीसाठी धन्यवाद मानायचा। त्याची म्हणजे आदतच पडली होती की प्रत्येक गोष्टी त्याला त्याच्या मनासारखी झाली किंवा नाहीही झाली तरी तो भगवंताचा धन्यवाद मानायचा। सर्व संपन्न माणूस होता, त्याच्या घरामध्ये सुख शांती सगळं काही व्यवस्थित होतं, त्याचे मुलंही वळणीवर होते, सगळं सुख त्याच्या घरामध्ये नांदत होतं। त्याच्या उलट त्याच गावामध्ये एक भिकारी होता। तो भिकारी प्रत्येक वेळा आपल्या किस्मताला कोसत राहायचा। तो म्हणायचा माझी सेहत चांगली नाही, मी जरी बाहेर कामाला गेलो तर मला काम लागत नाही, अगर मला कामही भेटलं तर मी जेवढं काम करतो तेवढा मला मोबदला भेटत नाही। असं करू तो हर वेळेस शिकायत करायचा। तुटलं फुटलं जर काम जरी लागलं तो घरी येऊन पाहायचा, त्याच्या बायकोची तब्येत खराब राहायची, त्याचे मुलं अवळणीमध्ये निघाले होते। असा तो आपल्या जीवनामध्ये एवढा परेशान राहायचा की तो हर गोष्टीला तंग येऊशानी हर वेळेस भगवंताला कोसत राहायचा। त्या गावामध्ये एक अत्यंत तपस्वी ज्ञानी असा साधू आला। तो आपल्या गावामध्ये प्रवचन द्यायला लागला। त्या गावामधले सगळे लोक त्याच्याकडे जायचे, प्रवचन ऐकायचे आणि आपल्या घरी यायचे। ते प्रवचन ऐकण्यासाठी श्रीमंत माणूस जात होता आणि गरीब माणूसही जात होता। त्या दोघांनीही त्या बाबाला भेटण्याचा एक बेत केला। तो श्रीमंत माणूस प्रवचन ऐकल्यानंतर सिद्ध महान ज्ञानी बाबाजवळ गेला आणि विचारायला लागला की बाबा, मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप ज्ञानी आहात, मी असं पण ऐकलं की तुम्ही त्या भगवंताशी संवाद साधता, म्हणजे तुम्ही त्या भगवंताशी एकदम निगडीत आहात, जवळीक आहात। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही ते भगवंतापर्यंत कृपा करून पोहोचवा। तर त्या ज्ञानी बाबांनी म्हटलं की ठीक आहे, सांग काय अशी गोष्ट आहे जे तुला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवायची आहे। तर तो श्रीमंत माणूस म्हणाला की माझ्याजवळ भगवंताचं दिलेलं सगळं आहे, आता मला काही नको, मला आता फक्त आणि फक्त भक्ती हवी। नंतर तो गरीब माणूसही त्या ज्ञानी बाबाजवळ आला। तो पण बाबाला विचारायला लागला की बाबा, मी ऐकलं आहे की तुम्ही भगवंताच्या अत्यंत जवळीक साधता, तुम्ही भगवंताशी बोलू शकता, कृपा करून माझी गोष्ट त्या परमेश्वराजवळ पोहोचवा। बाबा म्हणाले ठीक आहे, काय तुझी अशी गोष्ट आहे जी मी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवू। तो गरीब माणूस म्हणाला की माझ्याजवळ एवढी दलिंद्री आहे, एवढी गरिबी आहे, मी यातून कसा बाहेर निघू।
मलाही संपन्न माणूस बनून जगायचं आहे, मला बी गरिबीतून बाहेर निघायचं आहे, तर कृपा करून त्या परमेश्वराला तुम्ही ही गोष्ट सांगा आणि यातून मी कसा बाहेर निघू याचं निवारण करा. बाबांनी त्या दोघालाही दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि दुसरा दिवस निघाला. दुसऱ्या दिवशी ते दोघंही प्रवचनामध्ये आले, प्रवचन ऐकलं आणि नंतर त्या बाबाला भेटले. आणि पहिले श्रीमंत माणसांनी विचारलं की बाबा, देवानी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं? बाबांनी सांगितलं, हो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला दिलं की तू आजपासून भगवंताला धन्यवाद मानणं बंद करून टाक, म्हणजे तुझ्याजवळ कोणतीच संपत्ती येणार नाही. तुला एवढं संपत्ती नको हवी, तर तू आजपासून भगवंताला धन्यवाद मानणं बंद कर. तर तो श्रीमंत माणूस काय म्हणाला, असं नाही होऊ शकत, कारण आज जेही माझ्याजवळ आहे ते त्यांच्या कृपेमुळेच आहे. मी सगळं काही करू शकते, पण मी त्या परमेश्वराचा धन्यवाद मानणं विसरू शकत नाही. मी त्यांना धन्यवाद ह्याच जन्मी काय, मी 7 जन्म झाले तरी मी त्यांचा धन्यवाद मानेन. तर बाबा त्याच्यावर एक उत्तर दिलं, म्हणाले, तर तू 7 जन्म काय, त्याच्याही 7 जन्म घेशील तरी तू गरीब होणार नाही. त्याच्यानंतर तो गरीब माणूस आला, त्यानेही तोच प्रश्न विचारला की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर आणलं का? मला श्रीमंत व्हायचं आहे, मला चांगलं जीवन जगायचं आहे. बाबांनी त्यालाही तीच गोष्ट सांगितली की आजपासून तू भगवंताला तुझ्याजवळ जेही आहे किंवा नाही आहे, आजपासून तू भगवंताला धन्यवाद मानणं सुरू कर. तर तो गरीब माणूस म्हणाला, मी कशाचा धन्यवाद मानू? माझ्याजवळ काय आहे जो मी त्या भगवंताचा धन्यवाद मानू? ना माझ्यापाशी रोजीरोटी आहे, घरी आलो म्हणजे 2 टायमाचं जेवणसुद्धा माझ्या नशिबात नाही, आणि बायको बिमार राहते, मुलं असंस्कारी आहेत, मी कशाबद्दल त्या भगवंताचा धन्यवाद मानू? बाबांनी त्या गरीब माणसाला सांगितलं, अगर तू भगवंताचा धन्यवाद मानत नसशील तर तू ह्याच जन्मी काय, तू जन्मोजन्मी भिकारीच राहशील, गरीबच राहशील. तर आपल्याला ह्या गोष्टीहून असं कळते की आपल्याजवळ भगवंतांनी काय नाही दिलं आहे. पैसा, अदला हे तर आपल्या कर्मानुसार येतो, पण मला एक सांगा की भगवंतांनी आपल्याला शरीर दिलं आहे, त्याच्याबद्दल आपण धन्यवाद मानू शकतो. आपल्याला 2 डोळे आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, आपलं शरीर स्वस्थ आहे, याच्याबद्दल आपण धन्यवाद मानू शकतो. पण आपण असे आहो की भगवंतांनी काही दिलं तेव्हाच धन्यवाद मानतो. तर आपल्याला ह्यातून असं लक्षात येते की भगवंतांनी जेही दिलं आहे त्याच्यात तुम्ही भगवंताच्या आभारी राहा आणि आपले कर्म करा, आपलं जीवन बदलवा. तर तुम्हाला आजचा मंत्र समजलाच असेल की आजचा मंत्र तुम्हाला मी पुन्हा सांगते की तुमच्याजवळ जे आहे, ज्याही परिस्थितीत आहात तुम्ही, त्याबद्दल भगवंताला मनापासून धन्यवाद माना आणि तुमची बरकत कशी होत नाही ते पहा. त्याचबरोबर आजची व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्यांच्याही खुशीचं कारण बना. हरे कृष्ण.